नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्या नॉन व्हेजिटेरियन लोकांचे जेवणाचे फार वांदे होतात, कारण की मच्छी फ्रेश मिळत नाही, प्लस मार्केटमध्ये जायला पण कंटाळा येतो. अशा वेळेस आपण जो सुका बाजार वर्षभरासाठी स्टोअर करतो तोच आपण वापरत असतो. आणि आज मी तुम्हाला त्याच्यापासून दाखवणार आहे सुक्या बोंबलाची झणझणीत मसाला करी. तर खूप कमी जिन्नस वापरून एकदम सोप्या पद्धतीने, तरीही ही करी एवढी स्वादिष्ट होते की तुम्ही 2-4 घास जास्तच खाल. आणि तुम्ही वर्षभरासाठी सुक्का बाजार काय काय स्टोअर करता कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून मी छोट्या छोट्या काही टिप्स देणार आहेत त्या पण तुम्हाला समजेल. आणि चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे जे सुके बोंबील आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालून ह्याला 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ह्याची सगळी माती निघून जाईल. हा एक बटाटा आपण कापूया आता. आणि कांदा पण आपल्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचा आहे बारीक बारीक. आता आपण टोमॅटो चिरून घेऊया. तर इथे मी 6 बोंबील घेतलेले आहेत. हे गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत, जेणेकरून माती सगळी निघून जाईल. तसंच एक टोमॅटो घेतलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, ओला मसाला घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आलं मिरच्या लसूण आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत. आता रेसिपी बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर मी कढई ठेवली आहे आणि तेल पण घातलं आहे. ह्याच्यामध्ये आपण बोंबील फ्राय करून घेऊया, जेणेकरून ते खमंग आणि खुसखुशीत चांगले टेस्टी लागतील आणि त्याचा फिशी स्मेल पण निघून जाईल. तर ह्याच्यासाठी आधी आपण तळून घ्यायचे आहेत बोंबील. तर व्यवस्थित बोंबील तुम्ही तळून घ्या आधी. इथे मी बोंबील तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत. बघा, बोंबील व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि सुगंध पण खूपच छान येतोय. आता त्यामध्ये आपण घालूया ओला मसाला. तर हा ओला मसाला घालूया आणि त्याला थोडं मिक्स करूया. आता त्यामध्ये आपला हळद, अर्धा चमचा मी हळद घालणार आहे. 1 चमचा मसाला घातलाय, थोडे धणे जिरे पूड. आणि झणझणीत बनवायचा असेल तर थोडा अजून मी मसाला घालते, कारण की अशा रेसिपी झणझणीतच चांगल्या लागतात. आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. आता थोडं मिक्स करूया. आणि आता जो आपण कांदा चिरलेला आहे तो घालूया. आपल्याला कांदा, बटाटा, टोमॅटो सगळं एकत्रच घालून मिक्स करायचं आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे, जास्त झंझट नाहीये ह्याला. आणि अशा प्रकारे केल्यावर आपला वेळही वाचतो, आपली रेसिपी पटापट तयार होऊन जाते. तर अशा प्रकारे आता मी मिक्स करून थोडंसं पाणी घालणार आहे. जास्त पाणी नाही घालायचं सुरुवातीला. तर इथे सुरुवातीला मी थोडंसंच पाणी घालणार आहे. आणि थोडंसं पाणी घालून असंच मी आता ह्याला मिक्स करून झाकून ठेवून देणार आहे थोडा वेळ, 1-5 मिनिटं. आणि ह्याला थोडं शिजू देणार आहे आणि एक्स्ट्राचं पाणी आपण नंतर घालणार आहोत. बघा, अशा प्रकारे थोडंच पाणी घालून मी आधी शिजवून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे सुकं तयार झालेलं आहे. तुम्ही असं सुकं पण खाऊ शकता आणि तुम्हाला रस्सा हवा असेल तर आणखी थोडं पाणी घाला. आणि बटाटा पण ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. मी इथे थोडं पाणी घालणार आहे. जर भाताबरोबर खायचं असेल तर थोडं पाणी घाला आणि भाकरी बरोबर खायचं असेल तर सुकंच ठेवा. आणि थोडंसं असं मी थपथपीतच करणार आहे, खूप पाणी नाही टाकणार. आणि अजून एक तुम्हाला ट्रिक मला दाखवायची आहे, म्हणजे मी अशी ट्रिक वापरते
बघा तुम्हाला आवडली तर. मला एक बॉईल अंड पण हवं आहे, तर मी इथे आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते अंड मी आता स्वच्छ धुवून ह्या भाजीमध्ये घालणार आहे. मध्ये ठेवा आणि ही भाजी पूर्ण शिजेपर्यंत अंड पण बॉईल होईल, म्हणजे तुमचं 2 in 1 काम होईल. तुमचं अंड पण तुम्हाला उकडून मिळेल आणि भाजी पण तुमची बोंबील बटाटा मसाला तयार होईल, म्हणजे 2 in 1 तुमचं काम होऊन जाईल. तर अशा प्रकारे झाकून ठेवा. फक्त 10 मिनिटात हे सगळं शिजून रेडी होणार आहे. अंड पण शिजून जाईल आणि भाजी पण शिजून जाईल. चला तर इथे आपला बोंबील बटाटा मसाला एकदम झणझणीत बनवून रेडी आहे. तसंच हे अंड पण बॉईल झालेलं आहे, अंड पण उकडून झालेलं आहे. बघा रंग किती सुंदर आलाय मसाल्याचा आणि सगळं एकजीव झालेलं आहे. आणि हे थोडं मी थपथपीत ठेवलेलं आहे, खूप पाणी नाही घातलं आणि सगळं शिजून व्यवस्थित. हे बघा बटाटा पण व्यवस्थित शिजलेला आहे. बघा भाजीतून मी अंड काढून घेतलेलं आहे, अजून गरम आहे. आता आपण बघूया शिजलंय की नाही. बघा व्यवस्थित शिजलेलं आहे. बघा बोंबील बटाटा मसाला मध्ये मी हे टाकलं होतं अंड आणि हे पण शिजून निघाले व्यवस्थित. तर असं आपण 2 in 1 काम करू शकतो आणि शॉर्टकट पण होतं आपलं काम. बघा इथे मी भात वाढलेला आहे आणि हा पांढरा कांदा आहे, हा मी फोडून घेतलेला आहे. आता आपण वाढूया भाजी. आणि त्याच्याबरोबर आपण हे घेणार आहोत अंड. तर आपला बोंबील बटाटा मसाला रेडी आहे. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.